मी श्री साळुंखे JB पृथ्वीराज कपूर ज्युनियर कॉलेज ऑफ व्होकेशनल लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे। आज आपण इयत्ता 12वीचा 3 फेज इंडक्शन मोटर हा धडा अभ्यासणार आहोत। या धड्यामध्ये आपण 3 फेज इंडक्शन मोटरची रचना, त्याचे प्रकार, त्याची कार्यपद्धत, त्या मोटरमधील दोष, त्या मोटरची फिरण्याची दिशा बदलणे, त्या मोटरची गती बदलणे आणि साधारण दोष, कारणे आणि उपाय आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत। तर आतापर्यंत आपण AC सप्लायचे 2 प्रकार बघितलेले आहेत, सिंगल फेज AC सप्लाय आणि 3 फेज AC सप्लाय। जी मोटर 3 फेज सप्लायवर चालवली जाते त्या मोटरला 3 फेज इंडक्शन मोटर म्हणतात। या मोटर औद्योगिक क्षेत्रामध्ये जास्त वापरल्या जातात, कारण या मोटरची रचना साधी सोपी असते। या मोटरचा टॉर्क चांगला असतो, या मोटरचा पॉवर फॅक्टर चांगला असतो, या मोटर दुरुस्तीसाठी सोपे असतात आणि किमतीने परवडणारे अशा या मोटर असतात। मुख्यत्वे या मोटरचे 2 प्रकार आहेत, स्क्विरल केज इंडक्शन मोटर आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटर। तर स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे पुन्हा 2 प्रकार आहेत, सिंगल वाउंड आणि डबल वाउंड। तर सिंगल वाउंड मध्ये आपण ही सिंगल वाउंड आहे, यामध्ये एकच अशी शॉर्ट सर्किटेड कॉपर ॲल्युमिनियम रिंग असते आणि हे आडवे कॉपरचे आणि ॲल्युमिनियमचे बार भरलेले असतात आणि पुढच्या आणि ह्या मागच्या बाजूला हे ॲल्युमिनियमच्या रिंगने शॉर्ट केलेले असतात। आणि डबल स्क्विरल केज मोटरमध्ये त्याच्या रोटरच्या आतील बाजूस हा एक बाहेरचा लेअर झाला आणि आतल्या बाजूला एक दुसरा लेअर असतो। आतल्या बाजूला आणि पुन्हा असे आडवे बार भरलेले असतात, असे 2 लेअर असतात। हा पहिला आणि इथं आतल्या बाजूला एक असतो, त्याला डबल लेअर स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणतात। स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे, या मोटरच्या रोटरवर वाइंडिंग केलेली असते। या मोटरची रचना आपण पुढे पाहणारच आहोत। प्रथम आपण स्क्विरल केज इंडक्शन मोटरबद्दल माहिती घेणार आहोत। या मोटरची रचना कशी असते ती आपण पहिल्यांदा पाहूया। ही मोटरचे सर्व भाग, यामध्ये मोटरचे सर्व भाग दाखवलेले आहेत। प्रथम आपण मोटरची बॉडी, ही मोटरची बॉडी, याला फ्रेम म्हणतात किंवा योक म्हणतात। हे कास्ट आयर्नपासून बनवलेलं असते, संपूर्ण हे कास्ट आयर्नपासून बनवलेलं असतं। हा जो चौकोनी इथं भाग दिसतोय बॉक्स, याला टर्मिनल हाऊसिंग म्हणतात किंवा टर्मिनल बॉक्स म्हणतात। यामध्ये मोटरच्या वाइंडिंगमधून आलेली कनेक्शन आणि सप्लाय वायर या ठिकाणी जोडण्याकरता या ठिकाणी सोय केलेली असते। या ठिकाणी खाली जो दिसतोय तो बेस आहे, या बेसला छिद्रे असतात, 1 2 3 4 अशी 4 छिद्र असतात। त्या छिद्रामध्ये नटबोल्ट बसवून मोटर कॉन्क्रीट फाउंडेशनवर बसवली जाते। या मोटरच्या इथं आय बोल्ट असतो, एक बोल्ट बसवलेला असतो, गोलाकार बोल्ट असतो। या बोल्टचा उपयोग मोटर उचलण्याकरता वगैरे केला जातो। ही मोटरची बाह्य रचना झाली। आता आतल्या बाजूला हे कोर आहे, ही कोर असते ती सिलिकॉन स्टीलच्या पट्ट्यापासून बनवलेली असते आणि यामध्ये स्लॉट असतात। स्लॉट म्हणजे गाळी, या गाळ्यामध्ये कॉपर किंवा ॲल्युमिनियम पासून बनवलेली वाइंडिंग बसवलेली असते। 3 फेज मोटर असल्यामुळे यामध्ये कमीत कमी 3 वाइंडिंग असतात। हे तिन्ही वाइंडिंग R, Y आणि B, इथं R असेल, इथं Y असेल आणि इथं B असेल, ही तिन्ही वाइंडिंग एकामेकाला 120 अंशाच्या कोनामध्ये बसवलेली असतात।
हे झालं स्टेटर. हे स्टेटर जो भाग आहे हा स्थिर भाग असतो, यामध्ये कुठलाही भाग हालचाल करत नाही, म्हणून याला स्टेटर वाइंडिंग म्हणतात. त्यानंतर हा रोटर आहे. हा रोटर म्हणजे फिरणारा भाग. हा रोटर स्क्विरल केज पद्धतीचा असतो. मगाशी आपण बघितलं या पद्धतीचा हा रोटर. यामध्ये कॉपरचे बार भरलेले आहेत हे, किंवा ॲल्युमिनियमचे असतात हे, आणि हे सगळे पुढच्या आणि मागच्या बाजूला काय केले असतात, ॲल्युमिनियमच्या रिंगने शॉर्ट केलेले असतात. तर हा रोटर आहे. फक्त हे बार जरा तिरकस भरलेले असतात, कारण यामुळं मॅग्नेटिक फील्डचे जे कट केले जातात ते जास्त प्रमाणात केले जातात. या रिंगलाच पुढील बाजूस असे चपट्या आकाराच्या आयताकृती चकत्या बसवलेल्या असतात. ॲल्युमिनियमचे असतात या चकत्या. त्या चकत्याचा उपयोग कुलिंग फॅनसारखा केला जातो, कारण ज्यावेळेला रोटर फिरत असते, हा रोटर फिरत असतो त्यावेळेला या वाइंडिंगमध्ये उष्णता निर्माण होते किंवा वाइंडिंग गरम होत असते. मग एक व्हेंटिलेशन व्हावं, हवा खेळती राहावी, गरम हवा बाहेर जावावी, म्हणून हा रोटर फिरत असताना फॅनसारखं काम करताना हवा बाहेर फेकली जाते आणि वाइंडिंग थंड ठेवलं जातं. हा मोटरचा शाफ्ट आहे. हा पुढील आणि मागील बाजू शाफ्ट आहे. या शाफ्टवर बेरिंग बसवलेली असतात. इथे एक बेरिंग आहे आणि इकडे एक बेरिंग आहे. 2 बेरिंग बसवलेली असतात. हे बेरिंग बॉल बेरिंग पद्धतीचे असतात. हे शाफ्टवर बसून बरोबर हे या बेरिंग कॅपमध्ये येतात. एनप्लेटच्या बेरिंग कॅपमध्ये खाच असते, त्या खाचीमध्ये बसवलेले बरोबर बसतात. हे सर्व बसवल्यानंतर हा रोटर इथं आत स्टेटरच्या आत जाईल. सगळं बसवल्यानंतर त्याच्यावर ह्या एनप्लेट किंवा याला एनशील्ड असेही म्हणतात, ह्या एनप्लेट किंवा एनशील्ड बसवल्या जातात. यामध्ये 1, 2, 3, 4 अशी छिद्र आहेत आणि खाचा आहेत. या छिद्रामधून इथपर्यंत बोल्ट असतात. ते बोल्ट घालतात आणि त्याच्यावर नट बसवून हे एनप्लेट या मोटरला दोन्ही बाजूनं घट्ट बसवल्या जातात. यामुळं काय होतं, ह्या एनप्लेटमुळं एक तर रोटरला आधार मिळतो. ह्या रोटरला आधार मिळतो. बेरिंग असल्यामुळं रोटर सहजासहजी फिरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या एनप्लेट इथं बसवल्यामुळं हे वाइंडिंग असतं त्याचं संरक्षण होतं. तर अशा पद्धतीने हे मोटरची रचना आहे. आता मोटरची कार्यपद्धत बघूया. यामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये 3 वाइंडिंग असतात, आर, वाय आणि बी. हे तिन्ही वाइंडिंग एकामेकाला 120 अंशाच्या कोनामध्ये बसवलेले असतात. ज्या वेळेला या मोटरला सप्लाय दिला जातो त्यावेळेस ह्या स्टेटर वाइंडिंगमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते, चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. या चुंबकीय क्षेत्रामुळं किंवा मॅग्नेटिक फील्डमुळं ह्या रोटरमध्ये जे बार भरलेले असतात ते सुद्धा एक कंडक्टरचं काम करतात. आणि त्याच्यामध्ये ह्या रोटरने ती मॅग्नेटिक फील्ड छेदल्यामुळं ह्या रोटर बारमध्ये स्वतःचा मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि हे जे फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेले असते, त्या स्टेटर वाइंडिंग म्हणजे असं फिरतं चुंबकीय क्षेत्र असते. चुंबकीय क्षेत्र असं फिरत असतं गोलाकार. ते पकडण्याकरता यामध्ये एक जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ते हे चुंबकीय क्षेत्र पकडण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यामुळं ऑटोमॅटिक या रोटर काय होतं, रोटरला गती मिळते आणि रोटर फिरावायला लागतो. अशा पद्धतीनं रोटरला गती मिळते आणि मोटर कार्यान्वित होते. आता आपण पुढं मोटरची रचना बघितलेली आहे, मोटरची कार्यपद्धत बघितलेली आहे. आता आपण मोटरची फिरण्याची दिशा बदलणार आहोत. फिरण्याची दिशा कशी बदलायची ते बघणार आहोत. तर मोटरची फिरण्याची दिशा बदलण्याकरता काय केलं जातं की फक्त जे RYB अशी आपण फेज वायर जोडलेले असतात त्यातल्या 2 वायर कुठल्या तरी बदलायच्या. आरला
वाय जोडायची आणि वायला आर जोडायची, किंवा आरला बी जोडायची आणि बीला आर जोडायची. दोनच वायर बदलायचे, तिन्ही बदलायचे नाही. दोनच वायरांची टोकं बदलल्यानंतर ती मोटरची दिशा बदलते आणि मोटर उलट्या दिशेनं फिरायला चालू होते. अँटी क्लॉकवाईज दिशेनं फिरायला मोटर चालू होते. ही झाली मोटरची फिरण्याची दिशा, फिरण्याची दिशा बदलण्याची कृती. आता मोटर आपल्याला तिचा वेग नियंत्रित करायचा. मोटर आपल्याला कमी जास्त गतीने फिरवायचे. आता त्यातला पहिला प्रकार आहे व्हेरिएबल रेजिस्टन्स पद्धत, म्हणजे बदलता रेजिस्टन्स, किंवा त्याला व्होल्टेज कंट्रोल पद्धत सुद्धा म्हणतात. तर व्हेरिएबल रेजिस्टन्स पद्धत म्हणजे ही मोटरचं वाइंडिंग आहे, हे स्टेटर वाइंडिंग आहे, आर, वाय आणि बी हे स्टार पद्धतीनं जोडलेलं आहे, आणि हा रोटर आहे, आर, वाय आणि बी हे स्टेटर वाइंडिंग आहे. या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स जोडायचा असतो. तिन्ही वाइंडिंगच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स, एक बदलता रेजिस्टन्स, म्हणजे जो आपण कमी जास्त करू शकतो. आणि हा रेजिस्टन्स एकाच वेळेला डिमरस्टॅटच्या सहाय्यानं तुम्ही कमी जास्त करू शकता. एकाच वेळेला तिन्ही रेजिस्टन्स कमी किंवा जास्त बदलता येऊ शकतात, कमी करू शकतो आपण किंवा वाढवू शकतो. त्यामुळं काय होतं की मोटरला व्होल्टेज ड्रॉप होऊन मोटरची स्पीड आपल्याला काय करता येते, कमी जास्त करता येते. ही झाली पहिली पद्धत, याला म्हणतात व्हेरिएबल रेजिस्टन्स किंवा व्होल्टेज कंट्रोल पद्धत. या पद्धतीनं तुम्ही मोटरची गती बदलू शकता. दुसरी पद्धत आहे फ्रिक्वेन्सी पद्धत. फ्रिक्वेन्सीनं नियंत्रण कसं ठेवायचं, तर जनरली फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ एवढी असते, परंतु हे आपण फ्रिक्वेन्सी कमी जास्त करू शकत नाही. परंतु ज्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते किंवा ज्यांच्याकडे स्वतःचे अल्टरनेटर वगैरे आहेत त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कमी जास्त करता येते, आणि फ्रिक्वेन्सी कमी जास्त करून तुम्हाला मोटरचं स्पीड किंवा गती कमी जास्त करता येते. म्हणजे स्पीड फ्रिक्वेन्सीच्या सहाय्यानं, फ्रिक्वेन्सी वाढवली तुम्ही 50ची 55 केली की मोटरची गती जास्त वाढेल, 50ची तुम्ही 45 केली तर मोटरचं स्पीड कमी होईल, हे समप्रमाणात बदलते. तर अशा पद्धतीने दुसरी पद्धत आहे फ्रिक्वेन्सी पद्धत. पुन्हा पोलची संख्या बदलून एक तिसरा प्रकार आहे. पोलची संख्या बदलून म्हणजे वाइंडिंगमध्ये, इथं हे वाइंडिंग दाखवले, हे पोल आहे. तर ह्या पोलची संख्या जर तुम्ही वाढवली तर मोटर कमी गतीने फिरते, म्हणजे व्यस्त प्रमाण आहे. आणि पोलची संख्या तुम्ही कमी केली की मोटरची गती जास्त वाढते. तर अशा पद्धतीनं पोलची संख्या बदलून तुम्हाला मोटरची गती कमी जास्त करता येते. म्हणजे पोलची संख्या वाढवली की मोटर कमी गतीने फिरणार, आणि पोलची संख्या वाढवली की मोटर कमी गतीने फिरणार, आणि पोलची संख्या कमी केली की मोटर जास्त गतीने फिरणार. अशा पद्धतीनं तुम्ही मोटरचं स्पीड कंट्रोल किंवा त्याला आपण मराठीमध्ये वेग नियंत्रण पद्धत म्हणतो, केली जाते. आता मोटरची तपासणी म्हणजे मोटरमध्ये काय फॉल्ट निर्माण झाले किंवा नाहीत हे चेक करून, किंवा त्याचे ज्यावेळी दुरुस्ती करायची असते त्यावेळी मोटरमध्ये काय दोष निर्माण झाले ते टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने आपण बघणार आहोत आता. तर पहिली पद्धत आहे अर्थ फॉल्ट टेस्ट. अर्थदोष म्हणजे मोटरची ही मेटलची बॉडी आहे, कास्ट आयर्नची बॉडी आहे, आणि त्याच्या आतल्या बाजूला आपण हे स्टेटर वाइंडिंग स्टारमध्ये बसवलेलं आहे, आर, वाय आणि बी, आणि हा रोटर आहे. तर ह्यातलं वाइंडिंग कुठं बॉडीला कुठं चिकटलं आहे का, ज्यामुळं मेटल बॉडीमध्ये विद्युत प्रवाह येऊन आपल्याला शॉक बसण्याची शक्यता असते. याकरता ही शॉक बसू नये याकरता आपल्याला काय करावं लागतं की ही अर्थ फॉल्ट टेस्ट घ्यायची असते. याकरता काय केले बघा, सिंगल फेज हा सिरीज टेस्ट लॅम्प घेतला आहे.
हा टेस्ट लॅम्पचं एक टोक मोटरच्या कुठल्या पण एका वायंडिंगला जोडा. आपण इथं जोडले, आता तुम्ही इथं जोडू शकता, इथं जोडू शकता. आणि पण दुसरं टोक हे धातूच्या भागाला जोडायचं. मग जिथं नटबोल्ट वगैरे असतात अशा ठिकाणी जोडायचं. कारण या मोटरच्या बॉडीवर आपण काय केलेलं असतं, रंग दिलेला असतो. त्यामुळे बॉडीवर ज्या ठिकाणी रंग नाही अशा ठिकाणीच हे सिरीज टेस्ट लॅम्पचं दुसरं टोक जोडायचं. जर हे वाइंडिंग इथं बॉडीला चिकटलं असतं, हे वाइंडिंग समजा बॉडीमध्ये यामध्ये अर्ध दोष निर्माण झालेला असेल तर काय होईल, विद्युत प्रवाह बॉडीमध्ये येऊन या ठिकाणी असं सर्किट पूर्ण होईल आणि टेस्ट लॅम्प पेटेल. टेस्ट लॅम्प पेटला की समजायचं अर्थदोष आहे. आता गृहीत धरूया आपण इथे बॉडीला चिकटलेलं आहे, तर इथून येणारा सप्लाय असा बॉडीमध्ये जाईल आणि इथून असं सर्किट पूर्ण होईल. सर्किट पूर्ण झाल्यानंतर टेस्ट लॅम्प पेटेल. टेस्ट लॅम्प पेटला की समजायचं बॉडीमध्ये काहीतरी अर्थदोष निर्माण झालेला आहे. असं प्रत्येक वाइंडिंग तुम्ही हे टोक नंतर इथं जोडा, इथं जोडा, असं प्रत्येक तिन्ही फेजला जोडून चेक करायचं आणि अर्थ फॉल्ट टेस्ट घ्यायची. पुढची टेस्ट आहे ओपन सर्किट टेस्ट. आता ओपन सर्किट टेस्ट म्हणजे वाइंडिंगमध्ये कुठं ओपन दोष आहे का बघायचं आपल्याला. हे वाइंडिंग कुठं तुटलं आहे का, किंवा कनेक्शन लूज आहेत का, ओपन आहेत का कनेक्शन, हे बघायचं आहे आपल्याला. तर इथे एक उदाहरण म्हणून आपण आर वाइंडिंग, आर फेजचं जे वाइंडिंग आहे तिचं आपण काय केलं, एक टेस्ट लॅम्प टोक आरला जोडले वाइंडिंगच्या सुरुवातीच्या टोकाला, आणि टेस्ट लॅम्पचं दुसरं टोक जोडले आपण जे एकत्रित कनेक्शन केलेले असतात त्या ठिकाणी. आता जर ह्या वाइंडिंगमध्ये ओपन दोष असेल, हे वाइंडिंगमध्ये ओपन वाइंडिंग तुटले असं गृहीत धरा, तर हे सर्किट काय होत नाही, पूर्ण होत नाही. सर्किट पूर्ण होत नसल्यामुळे टेस्ट लॅम्प पेटणार नाही. टेस्ट लॅम्प पेटला नाही की समजायचं या वाइंडिंगमध्ये ओपन दोष आहे. आणि जर चांगलं असेल वाइंडिंग हे चांगलं आहे, वाइंडिंग चांगलं असलं तर काय होईल, इथून येणारा सप्लाय या वाइंडिंगमधून असं सर्किट पूर्ण करेल आणि टेस्ट लॅम्प मंद पेटेल. टेस्ट लॅम्प काय पेटेल, मंद पेटेल. टेस्ट लॅम्प मंद पेटला की वाइंडिंग चांगलं आहे असे समजायचं. पुन्हा आपल्याला आरचं झाल्यानंतर वायचं टेस्टिंग करायचं असलं तर हे टोक इथून काढून इथं जोडायचं, इथं जोडा. त्यामुळे ह्या वाइंडिंगचं टेस्टिंग होईल. हे इथंच जोडायचं, जे दुसरं टेस्ट लॅम्पचं टोक आहे की इथंच कायमच जोडून ठेवायचं. हे टोक पुन्हा आपण काय इथून काढून इथं जोडलं तर हे वाइंडिंग म्हणजे ओपन दोष असला तर सर्किट पूर्ण होणार नाही, टेस्ट लॅम्प पेटणार नाही. आणि चांगला असेल तर मंद पेटेल. पुन्हा हे टोक इथनं काढून इथं जोडा तुम्ही. इथं जोडल्यानंतर इथून हे जर वाइंडिंग चांगलं असेल तर टेस्ट लॅम्प मंद पेटेल. आणि जर वाइंडिंगमध्ये ओपन दोष असेल तर टेस्ट लॅम्प पेटणार नाही. हे झालं ओपन सर्किट टेस्ट. लक्षात आलं का बघा, टेस्ट लॅम्प प्रत्येक वाइंडिंगच्या काय करायचं, सिरीजमध्ये जोडून बघायचं. आरमध्ये एकदा जोडायचा, वायमध्ये एकदा जोडायचा आणि बीमध्ये एकदा जोडायचा. वाइंडिंगमध्ये ओपन दोष असेल तर टेस्ट लॅम्प पेटणार नाही, आणि टेस्ट लॅम्प मंद पेटला तर वाइंडिंग चांगलं आहे असं समजायचं. आता याच पद्धतीनं काय केलं जातं, शॉर्ट सर्किट टेस्टिंग घेतली जाते. याच वेळेस जर समजा हे वाइंडिंग शॉर्ट असेल, याच वेळेस जर हे वाइंडिंग शॉर्ट असेल तर टेस्ट लॅम्प प्रखर पेटेल. हे टेस्ट लॅम्प प्रखर पेटला तर समजायचं वाइंडिंगमध्ये शॉर्ट दोष आहे. तर शॉर्ट सर्किटची ही एक पद्धत आहे. काही वेळेस काय केलं जातं की वाइंडिंगला मोटरला सप्लाय दिला जातो. मोटरला सप्लाय दिल्यानंतर जे वाइंडिंग जास्त गरम होतं ते जे वाइंडिंग काय होतं जास्त गरम होतं त्या वाइंडिंगमध्ये शॉर्ट सर्किट दोष आहे असं समजलं जातं. किंवा काय केलं जातं की या तिन्ही वाइंडिंगमध्ये ॲमीटर जोडला जातो. तिन्ही वाइंडिंगच्या सिरीजमध्ये काय केला जातो, ॲमीटर जोडला जातो. इथे एक ॲमीटर जोडला जाईल, इथे एक ॲमीटर जोडला जाईल आणि इथे एक ॲमीटर जोडला, आणि मोटरला सप्लाय दिला जातो. तिन्ही वाइंडिंगमधून वाहणारा विद्युत प्रवाह एकसारखाच असला, समजा 5 अँपियर आहे, तिन्हीमधून जर 5 अँपियरच वाहत असला, इथून ह्या आरमधून 5 अँपियर, इथून 5 अँपियर, इथून 5 अँपियर वाहत असला तर हे वाइंडिंग चांगलं आहे असं म्हणायचं. समजा इथून 5 अँपियर वाहतोय, इथून 5 अँपियर इथून 5 अँपियर वाहतोय, आणि इथून समजा 8 अँपियर व्हायला लागला तर समजायचं ही बी वाइंडिंग आहे, यामध्ये शॉर्ट दोष आहे. तर ॲमीटर पद्धतीनं सुद्धा काय केलं जातं, तिन्ही फेजमध्ये ॲमीटर सिरीजमध्ये जोडून
त्यांचा विद्युत प्रवाह चेक केला जातो. ज्या वाइंडिंगमधील विद्युत प्रवाह जास्त येतो त्या वाइंडिंगच्या कॉईल शॉर्ट आहेत असं समजलं जातं. हे झालं टेस्टिंगच्या बाबतीत. आता 3 फेज मोटरमधील दोष कारणे उपाय आपण बघणार आहे. तर पहिला दोष आहे मोटर सुरू होत नाही. मोटर सुरू होत नाही. तर मोटर का सुरू होत नसेल तर एक तर आपल्याला माहिती आहे की ह्या वाइंडिंगमध्ये कुठंतरी ओपन सर्किट झालेलं असेल, त्यामुळे सर्किट पूर्ण होत नसेल, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल. अशा वेळेस मोटरमधील जर ओपन दोष असेल तर त्या कॉईल काढल्या जातात आणि त्या ठिकाणी नवीन कॉईल बसवल्या जातात. याला म्हणतात रिवाइंडिंग. मोटरचं रिवाइंडिंग करायचं. काय वेळेस या टर्मिनल बॉक्समध्ये कनेक्शन असतात, ती सेल असतात, ती घट्ट जोडायची, किंवा ओपन असतात ती सुद्धा परत काय करायची, योग्य पद्धतीनं घट्ट जोडायची. बेरिंग, हे बेरिंग काही वेळेस काय झालेलं असतं, खराब झालेलं असतं, त्यामुळं शाफ्ट जाम होतं. म्हणजे खराब झालेलं बेरिंग बदलून टाकायचं. किंवा काही बेरिंगमध्ये काय की त्यामधील ग्रीस खराब झालेलं असतं, तर अशा वेळेस त्यातलं पेट्रोल, केरोसिन म्हणजे रॉकेल त्याच्या साहाय्यानं ते बेरिंग धुवून काढायचं आणि त्या ठिकाणी नवीन ग्रीस भरायचं. तर हे बेरिंग स्मूथली फिरायला पाहिजे. त्यामुळं रोटर सहजासहजी फिरतो. तरी किंवा याला जे आपण सप्लाय वायर जोडणार आहे त्या सप्लाय वायरसुद्धा काय केलं, काही वेळेस काय झालेले असतात, कुठंतरी त्यामध्ये कट झालेले असतात किंवा तुटलेले असतात. अशा वेळेस सप्लाय वायरसुद्धा तुम्ही जर तुटलेले असतील तर योग्य पद्धतीनं जोडायच्या आणि ते इन्सुलेट करायचे. काही वेळेस चुकीची कनेक्शन कॉईलमध्ये झालेली असतात, ती सुद्धा तुम्ही काय करायचं, बघायचं आणि योग्य पद्धतीनं कनेक्शन करायचे. आता दुसरा दोष आहे, मोटर चालू करताच फ्यूज जातो. मोटर चालू करताच फ्यूज जात असेल तर शॉर्ट सर्किट झाले असं समजलं जातं. आता शॉर्ट सर्किट काय होणार, तर ह्यामध्ये हे वाइंडिंग आहे, हे वाइंडिंग एकमेकाला ज्या कॉईल बसवलेले असतात ते शॉर्ट होतात. मग अशा वेळेस मगाशी आपण टेस्ट लॅबमध्ये टेस्ट घेतल्या त्या पद्धतीने टेस्ट घ्यायच्या आणि शॉर्ट झालेल्या कॉईल काय करायच्या, काढून त्या ठिकाणी नवीन कॉईल बसवायच्या. हे ह्यामुळं सुद्धा फ्यूज जातो. फ्यूजसुद्धा काही वेळेस योग्य क्षमतेच्या नसतात, त्या फ्यूज योग्य क्षमतेच्या बसवायच्या. काही वेळेस स्टार्टर असतो, तो स्टार्टर लगेच ट्रिप होतो जर शॉर्ट सर्किट झालं तर. पुढं मोटर जर ओव्हरलोड झाली, मोटर ओव्हरलोड झाली तरीसुद्धा फ्यूज जाते. मग मोटरवरील लोड कमी करायचा किंवा त्याची तपासणी करायची लोडची, आणि ओव्हरलोड असेल मोटर तर ती योग्य पद्धतीनं काय करायचं, तिच्यावर लोड द्यायचा. बेरिंगसुद्धा खराब झालेलं असलं तर मोटर सहजासहजी फिरत नाही आणि मोटरवर लोड येतो. अशा वेळेचे बेरिंगसुद्धा बदलायची आणि बेरिंग बदलायची. त्यामुळं सुद्धा मोटर चालू केल्यास फ्यूज जातो. काही वेळेस व्होल्टेज कमी होतं. त्याला जे सप्लाय व्होल्टेज आपण देणार आहे ते सप्लाय व्होल्टेज काय होतं, कमी होतं, त्यामुळे सुद्धा फ्यूज जातो. किंवा कनेक्शन लूज असतील तर त्यामुळे सुद्धा फ्यूज जातो. तर अशा ह्या कारणामुळं फ्यूज जातो. तर शक्यतो शॉर्ट सर्किट झाल्यानंतर किंवा मोटर ओव्हरलोड झाल्यानंतर, व्होल्टेज कमी जास्त झाल्यानंतर फ्यूज जातो, अशी ही कारणं आहेत. पुन्हा पुढचा आहे, मोटर फिरताना जास्त गरम होते. आता मोटर फिरताना जास्त का गरम होत असेल तर काही वेळेस जास्त व्होल्टेज जर आलं किंवा कमी व्होल्टेज जरी असलं, व्होल्टेज कमी असलं आणि जास्त असलं तरी मोटर काय होती, गरम होती. मग आता यामध्ये तुम्ही काय करू शकत नाही. तुम्ही काय करायचं, मोटर बंद करायची आणि योग्य व्होल्टेजची वाट बघत बसायची. योग्य व्होल्टेज आल्यानंतरच काय करायचं, मोटर चालू करायची. काही वेळेस काही शॉर्ट सर्किट जर झालेले असतील कॉईल, त्यामुळे सुद्धा मोटर गरम होती. बेरिंग खराब झालेलं असलं तरीसुद्धा काय होतात, मोटर जास्त गरम होतात. बेरिंग काढायच्या
किंवा खराब बेरिंग काढून टाकून त्या ठिकाणी नवीन बेरिंग भरायचं असतं किंवा चुकीची कनेक्शन झालेली असतील या वाइंडिंगमध्ये चुकीची कनेक्शन जर झालेली असतील तरीसुद्धा काय होतात मोटर गरम होतात आणि मोटरमध्ये योग्य पद्धतीने जोडणी करायची आणि मोटरमधला तो दोष दुरुस्त करायचा. मोटर फिरताना जर प्रमाणापेक्षा जर जास्त आवाज येत असेल मोटर ही फिरत असताना प्रमाणापेक्षा जर जास्त आवाज येत असेल तर काय करायचं. तर प्रमाणापेक्षा जास्त आवाज येत असेल तर याचा अर्थ ही जोडणी सगळी मोटरची सैल झालेली असते असं समजायचं. तर जोडणी सैल झालेली असते तर काय करायचे सगळे नटबोल्ट इथं जर आपण नटबोल्ट जे बसवलेत हे काय करायचं घट्ट बसवायची. शाफ्टला कुठं बेंड वगैरे आलाय का ते बघायचं. शाफ्ट वाकतात काही वेळेस तर हे शाफ्ट वाकल्यानंतर तुम्ही काय स्वतः दुरुस्ती करू शकत नाही परंतु शाफ्टला बेंड असेल तर तो बेंड काढायचा किंवा जे स्टार्टरचे हे असतात कॉन्टॅक्ट असतात ते सुद्धा चेक करायचे. एनप्लेट जे आहेत त्या पुढील मागील बाजूला एनप्लेट चुकीच्या पद्धतीनं जर बसवलेले असतील तर हा रोटर आहे तो काही वेळेस काय होतो ह्या स्टेटर वाइंडिंगला घासण्याची शक्यता असते. काही वेळेस एक वेगळा फॅन बसवलेला असतो इथं हा असतोच परंतु आम्ही एखादा कूलिंग फॅन एक्स्ट्रा बसवलेला असतो. त्या कूलिंग फॅन काही वेळेस काय होतात सैल होतात त्याची पाती सैल होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आवाज जास्त येतो. तर अशा पद्धतीनं त्या मोटरची काय करायची असते त्यातले दोष बघितले कारणे बघितले आणि त्याच्यावरचे उपाय बघितले आपण म्हणजेच मोटरची दुरुस्ती कशी करायची हे आपण थोडक्यात या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपण मोटरचा दुसरा प्रकार 3 फेज इंडक्शन मोटरचा दुसरा प्रकार बघणार आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता स्लिप रिंग इंडक्शन मोटर ह्याच्या अगोदरचे आपण स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये आपण बघितलं की यामध्ये एकच वाइंडिंग असतं स्टेटर वाइंडिंग एकच वाइंडिंग स्क्विरल केजमध्ये बघितलं. त्याच्या ज्या रोटरवर वाइंडिंग नसतं त्यामध्ये कॉपर बार किंवा ॲल्युमिनियम बार भरलेले असतं. परंतु या स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये रोटरवर सुद्धा वाइंडिंग असतं. हे थोडक्यात आर्मेचर पद्धती आर्मेचर असतं यामध्ये काय केलेलं असतं वाइंडिंग असतं. तर आता हे स्टेटर वाइंडिंग आहे हे डेल्टा पद्धतीनं जोडलेलं असतं. हे जे वाइंडिंग याला म्हणतात डेल्टा पद्धत हे डेल्टा पद्धतीनं जोडलेलं असतं. RYB असा हे सप्लाय वायर याला जोडायची आणि हा रोटर आहे ह्या रोटरवर स्टार पद्धतीनं वाइंडिंग केलेलं असतं. आता ह्या वाइंडिंगची टोकं त्या शाफ्टवर 3 पुली असतात. 3 पुली गोलाकार अशा पुली असतात त्या आणून जोडलेल्या असतात. इथं दाखवली आहेत 3 वाइंडिंगची टोकं इथं आणून जोडली आणि ही कार्बन ब्रश जोडलेले असतात त्यांना या ठिकाणी इथे आणि त्यातून ही टोकं स्टार्टरमध्ये आणलेली असतात. हा व्हेरिएबल रेजिस्टन्स पद्धतीचा स्टार्टर असतो त्यामुळे तुम्हाला रेजिस्टन्स कमी जास्त करून मगाशी आपण बघितलं की रेजिस्टन्स पद्धतीने मोटरची गती कमी जास्त करता येते. तर यामध्ये सुद्धा रेजिस्टन्स कमी जास्त करून इथं स्टार्टरमधला तुम्हाला काय करता येतं ह्या मोटरची गती कमी जास्त करता येते. तर या स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये फरक एवढाच आहे की 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये फक्त स्टेटरवर वाइंडिंग असतं परंतु स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये स्टेटरवर पण वाइंडिंग असतं आणि रोटरवर पण वाइंडिंग असतं. स्टेटरवर जे वाइंडिंग असतं ते डेल्टा पद्धतीनं जोडलेलं असतं आणि रोटरवर जे वाइंडिंग असतं ते स्टार पद्धतीनं जोडलेलं असतं आणि शाफ्टवर पुली जोडलेली असतात. याला म्हणतात आपण म्हणलं ना स्लिप रिंग ह्या स्लिप रिंग असतात ह्या रिंग्स असतात आणि त्या स्टार्टरला जोडलेल्या असतात. त्यामुळं स्टार्टरमध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स असतो. ह्या रेजिस्टन्समुळं कमी जास्त रेजिस्टन्स कमी जास्त करून या मोटरचं स्पीड तुम्हाला कमी जास्त करता येतं. अशा पद्धतीनं आपण 3 फेज इंडक्शन मोटरबद्दल माहिती घेतलेली आहे. यामध्ये आपण स्क्विरल केज इंडक्शन मोटर आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटर यांची रचना आणि कार्यपद्धत बघितलेली आहे. तसेच स्क्विरल केज इंडक्शन मोटरची
दोष कारणे उपाय टेस्टिंग आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.